शिक्षक पदभरती संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत काल दिनांक 30 मार्च 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. ही SOP कशा प्रकारची असेल या संदर्भात यामध्ये माहिती दिलेली आहे. परंतु तत्पूर्वी सदरील शासन निर्णयामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीचा शासन निर्णय 22/6/2017 रोजी जारी झाल्यानंतर काही खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमध्ये या संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरती करण्याऐवजी इतर दुसऱ्या पद्धतीने शिक्षक पदभरती करण्यात आलेली बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. आणि ज्या संस्थांनी पवित्र या प्रणालीमार्फत शिक्षक भरती केली नव्हती त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारेच होणारी पदभरती ही उमेदवारांच्या हिताची असून या प्रणाली व्यतिरिक्त, या पवित्र पोर्टल या प्रणाली व्यतिरिक्त पदभरती करणाऱ्या संस्थांची, विशेषतः पदभरती झालेल्या शिक्षकांची माहिती शासनाने मागवलेली आहे. त्या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे की ज्या समितीमध्ये संबंधित विभागाचे शिक्षण उपसंचालक हे अध्यक्ष असणार आहेत आणि संबंधित शिक्षण विभागातील जे काही शिक्षणाधिकारी दर्जाहून कमी नाहीत, म्हणजे कमीत कमी 2 सदस्य यामध्ये नेमणार आहेत. अशा प्रकारची ही समिती असणार आहे. आणि मग ही समिती नेमकं करणार काय, तर 22/6/2017 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले जे काही शिक्षक असतील, ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा केले जातं, 2017 रोजी 22 जून 2017 रोजी किंवा त्यानंतर पदभरती झालेले, नियुक्ती झालेले शिक्षक ज्यांचं वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा केलं जातं आहे, अशा शिक्षकांची जिल्हानिहाय, शाळानिहाय माहिती त्या समित्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून माननीय शिक्षण संचालक माध्यमिक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आता ज्यांचं शालार्थमधून वेतन अदा झालेलं नाही अशांसाठी काय, तर दिनांक 22/6/2017 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले जे शिक्षक आहेत, ज्यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट नाही, अशा शिक्षकांची माहिती समितीने संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी आणि शिक्षणाधिकारी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वैयक्तिक मान्यतेसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव, प्रलंबित असलेले, निकाली निघालेली सर्व प्रकरणे यामध्ये विचारात घेण्यात यावीत, असं यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे यामधून मात्र अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असतील किंवा काही कर्मचाऱ्यांची अनुकंपा नियुक्ती झालेली असेल किंवा विना अनुदानितवरून अनुदानितकडे बदली करण्यात आलेली असेल किंवा काही कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नयन झालेलं असेल, या मार्गांनी पवित्र पोर्टल शिवाय नियुक्ती होऊ शकते असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे या प्रकारची भरती किंवा या प्रकारे अर्धवेळवरून पूर्णवेळ पदावर करण्यात आलेलं उन्नयन, या ठिकाणी त्याची माहिती या अहवालात समाविष्ट करण्यात येऊ नये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. उपर्युक्त समित्यांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती झालेल्या शिक्षकांचे जिल्हानिहाय
संस्थानिहाय शाळानिहाय माहिती शासनास सादर करावी. समित्यांचे गठन हे शासनास अहवाल सादर करणे समित्यांचे गठन ते शासनास अहवाल सादर करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 1.5 महिन्याचा कालावधी म्हणजे 15 मे 2026 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात येत आहे. या दिनांकास अथवा तत्पूर्वी असा अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी या संबंधित नेमलेल्या समितीवर असेल. उपयुक्त माहिती शासनात सादर करण्याबाबतच्या कामकाजात प्रभावी समन्वयाची जबाबदारी यशस्वीत शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची राहील. या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी माननीय आयुक्त शिक्षण विभाग यांची असेल. तसेच शीघ्र गतीने सुलभ प्रक्रियेद्वारे शिक्षक पदभरतीसाठी SOP या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ अन्वये निश्चित करण्यात येत आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही संस्थांना लॉगिन ID अजून उपलब्ध झालेले नसतील तर त्यांना ते लॉगिन ID माननीय शिक्षणाधिकारी असतील, माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक असतील यांनी त्याची खात्री करायची आणि ज्यांना ते लॉगिन ID प्राप्त झालेले नाहीत ते लॉगिन ID प्राप्त करून द्यायचे. तसेच ज्या संस्थांनी बिंदू नामावली तपासलेली आहे, संच मान्यतेनुसार रिक्त जागेची संख्या निश्चित केलेली आहे, अशा संस्थांची माहिती बरोबर योग्य असल्याची खात्री करायची. योग्य असेल तर ती मान्य करायची, योग्य नसेल ती रिजेक्ट. जी माहिती योग्य नाही, अयोग्य आहे अशी माहिती अमान्य करायची, रिजेक्ट करायची आहे. ही कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत संदर्भात विहित केलेल्या कालावधीत होणे आवश्यक आहे. ज्या संस्थांची बिंदू नामावली मान्य करण्यात आली आहे त्या संस्थांनी विषयासह व अन्य आवश्यक तपशिलासह जाहिरातीचे प्रारूप सक्षम प्राधिकाऱ्याकडे पवित्र पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रारूप सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासून मान्य अथवा अमान्य करावे. ही कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत या संदर्भात विहित केलेल्या कालावधीत होणे आवश्यक आहे. म्हणजे एकंदरीतरित्या आता या पवित्र पोर्टलद्वारेच्या पदभरतीस वेग येणार आहे. मात्र याचवेळी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या संस्थांनी 22/6/2017 नुसार पवित्र प्रणाली व्यतिरिक्त पदभरती केली आहे त्या संस्थांनी, त्या शाळांनी, शिक्षणाधिकारी साहेबांनी, माननीय उपसंचालक विभागीय शिक्षण विभाग यांनी ही सर्व माहिती शासनाला द्यायची आहे. धन्यवाद.